अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातहू. श्रोते हो, मला पूर्ण जाणीव आहे की आज देशातील वातावरण कसं आणि किती ढवळून निघालं आहे. अर्थातच ही काही पहिली वेळ नाही आहे. नुकतंच कोरोना काळात आपण अनुभव देखील घेतला की चक्क एका वैश्विक संसर्गजन्य रोगासाठी कशाप्रकारे कुण्या एका धर्मसमुदायावर कळस करून एकमेव भारतीय मीडियात सर्व हद्दी पार करण्यात आल्या. भारतीय मुस्लिम या नात्याने त्या आठवणीतून अजून सावरलंही नव्हतं स्वतःला की लगेच आणखी पॅलेस्टाईन इस्रायल युद्धाने त्यात भर घातली. युद्ध जरी आपल्यापासून खूप दूर चालू असलं तरी आग लावू मीडियाने असं काही विष पेरलं की कालपर्यंत शेजारी शेजारी राहणारे, सोबतीने फिरणारे, कट्ट्यावर बसणारे आज लगेच एकमेकांप्रती संदिग्ध झाले. युद्ध का होतंय, कोण याला जबाबदार आहे, कशा प्रकारे हा तिढा सुटेल इत्यादी बाबींची शहानिशा तर दूरच, पण जो तो समर्थनाची तयारी मोठ्या जोशपूर्ण शब्दात करतोय. मला एक मोठा यक्ष प्रश्न पडला की ज्या जीव लोकांना ख्रिश्चनांनी भारतातील दलिताहूनही पल्ल्याडची वागणूक दिली, ज्या घृणेतून हिटलरने सरेआम त्यांची कत्तल केली, भारतात दलितांविषयी अशीच विचारसरणी बाळगणारे एका रात्रीत इस्रायलचे इतके दिवाणे झालेत की त्यांच्या खातर फौजेत भरती होऊन हमासला संपवण्याचा त्यांचा इरादा ते फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर करत आहेत. बरं, आजच्या काळातला शस्त्रास्त्र व युद्ध सैन्याने बलाढ्य समजला जाणारा देश इस्रायल आपल्या समर्थनाने जिंकणार? अद्भुत विचारसरणीचा मतिमंदपणाच्या कळसाचा हा खेळ. असो, खरोखरच समर्थन द्यायची कुणाची तयारी असेल तर त्याने इतिहास उचलून आधी इस्रायल देशाचा मागच्या शतकभराचा नीट अभ्यास करावा. पॅलेस्टीन, जेरुसलेम इत्यादी ठिकाणांची आधी पार्श्वभूमी नीट अभ्यासावी. आपल्या स्वतःच्या घरात भाऊ भाऊ, आई वडील, जावा जावा, नणंद भाऊजाई यांचे चाललेले वाद सोडवावेत. आणि त्यातूनही जर वेळ मिळाला तर खऱ्या अर्थाने आज गरज आहे आपल्या पूर्वेकडील जनता अर्थात सिक्कीम राज्यामध्ये तिस्ता नदीला जो पूर आलाय त्याच्यामध्ये लाखो लोक बेघर झालेत आणि त्यांनाही मदतीची खूप गरज आहे. श्रोते हो, काय हा बुद्धीचा भ्रष्टपणा चालवलाय आपल्या देशात. जोपर्यंत आपण कुठल्याही गोष्टीचा सखोल अभ्यास करणार नाही तोपर्यंत असंच आपण मूर्ख बनत राहणार, एकमेकांना तुच्छ लेखणार. मला सांगा, आपण इंग्रजांच्या ताब्यातून सुटण्यासाठी किती कठीण परिस्थितीचा सामना केला, किती व कशा प्रकारे त्यांचा बिमोड करण्यासाठी उठाव केले, आंदोलने केली. त्यांच्या संसदेत सुखदेव, भगतसिंग, राजगुरू या तरुण तडफदार भारतमातेच्या लेकरांनी बॉम्बस्फोट केले, सँडर्सची हत्या केली. बदल्यात त्यांनी आपल्या किती निरपराध व निरागस जीवांची कत्तल केली. माझा प्रश्न साधा आहे, आपण इंग्रजांसोबत असं का वागत होतो आणि ते आपल्यावर इतकं प्रेम का दाखवत होते? माझे शब्द साहजिकच टोचतील नव्हे झोंबतील, कारण आपण अशा खोटारड्या युगात जगतोय जिथे सत्याला कुठेच थारा नाही. श्रोते हो, जेव्हा आपण स्वतःवरून परिस्थितीची भयावहता अभ्यासणार नाही तोपर्यंत आपण सत्याची बाजू घेऊ शकत नाही. आपण असत्याला इतकं डोक्यावर घेतलंय की आपण नेमकं कुठे आहोत, काय करत आहोत आणि याचे परिणाम काय होतील याची भयावहता निश्चितच चहूबाजूंनी मृत्यूच्या दाढेत सापडलेल्या पॅलेस्टिनी निरागस गोंडस बाळाच्या डोळ्यात जाऊन बघणे शक्य नाही. अरे, मी तर विसरलेच, ते बाळ नव्हे, तो तर आतंकवादी आहे ना. मी पण मूर्खच आहे. पॅलेस्टिनी बाळच काय, तिथले तर तरुण, म्हातारे, बाया, पोरी सगळ्याच आतंकवादी झाल्यात ना, जशा आपल्या भारतातील होत्या स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांविरुद्ध लढणाऱ्या. अरे, हे पण चुकलं माझं. तेव्हा माहिती आहे लोकांना आतंकवाद हा शब्दच माहिती नव्हता. पूर्वी तर ही साहजिक गोष्ट होती की राजे महाराजे आपल्या प्रांतांचा विस्तार करण्यासाठी युद्ध करायचे, लढाया करायचे, सामान्य जनता आपला प्रांत हस्तगत करण्याची पुरेपूर प्रयत्न करायची. हो, इतिहास तर हेच सांगतो. लढाया, युद्ध, फाळणी, स्वातंत्र्य, तह, प्रांत, काबीज, आंदोलन, चळवळी असंच काही अभ्यासलं होतं इतिहासात. असो, माझंच कुठं चुकलं असेल. आतंकवाद, दहशतवाद असले शब्द मी जाणीवपूर्वक टाळले असतील कदाचित. वाचा वाचा, इतिहास वाचून शोधा, हे शब्द कुठे सापडले तर मलाही संदर्भ द्या. तसं ह्या शब्दाचा शोध घेण्यासाठी मी माझ्या जीवाचा खूप आटापिटा केला, कारण खूप टोचतात हो हे शब्द मला या शब्दांनी न जाणो लहानपणापासून कित्येक वेळा छळलं आहे. त्यामुळे मी ठरवलं की काहीही हो, याच्या मागची पार्श्वभूमी अभ्यासणारच आणि अभ्यासाअंती मी जे निष्कर्ष काढू शकले त्याचा पुसटसा सारांश आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते. बघा,
पचतो का? मी इतिहासात शोधत होते की इंग्रजांनी न जाणो कित्येक भारतीयांना सरेआम कत्तल केलं. हिटलरने न जाणो किती ज्यूंची हत्या केली. पहिल्या दुसऱ्या महायुद्धात न जाणो किती निष्पाप जीव प्राणास मुकले. आणि अशा कित्येक घटना ज्यात मरणाऱ्यांपेक्षा मारणाऱ्यांचीच पराक्रमी नोंद असलेली पाहिली. पण कुठेही यांच्यासाठी आतंकवादी, दहशतवादी शब्द वापरलेले आढळले नाहीत. ते फक्त आम्हा मुस्लिमांसाठीच जणू जन्मवले गेले असा संशय होता आणि तो सत्यात उतरला जेव्हा मी या शब्दांची माय शोधली. श्रोते हो, यासाठी तुम्हाला मागच्या शतकात जावं लागेल. आपण जेव्हा स्वातंत्र्यासाठी झटत होतो, धडपडत होतो, तेव्हा जगातील इतरही देशांची अवस्था काहीशी अशीच डळमळीत कुंद या ना त्या कारणाने झालेली होती. आजच्या काळात यशाच्या शिखरावर विराजमान असलेला सौदी अरेबिया गरिबी, अज्ञान, चोरी, लूटपाट या समस्यांनी त्रस्त होता. सौदीची त्याच्या इतिहासातील अनेक चढ उतार सर करून अगदी खाईत सापडल्यागत स्थिती होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. याच काळात म्हणजे जवळजवळ 1902च्या सुमारास अब्दुल अझीज सौदी याने सत्ता स्थापन करून सौदीची नव्याने पायाभरणी केली. संयुक्त अरब अमिरातची स्थापना करून हा राजा आपल्या प्रजेच्या विकासासाठी सतत झटत होता. तो अल्लाहसमोर रडून रडून तिथल्या प्रजेच्या उदरनिर्वाहासाठी संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून रात्रंदिवस दुआ करत असे. दरवर्षी जगभरातील लोक हज यात्रेसाठी पवित्र काबाजवळ येत आणि हा राजा फक्त एकच मागणं मागायचा. तो काबासमोर बसून हज विधी दरम्यान अश्रू ढाळत फक्त आणि फक्त आपल्या प्रजेच्या उपजीविकेचे व उदरनिर्वाह भागेल इतपत मिळकतीचे काहीतरी मार्ग अल्ला तू उपलब्ध करून दे एवढंच मागत बसायचा. आता तुम्ही म्हणाल, आतंकवाद आणि दहशतवादाची जननी सांगता सांगता मी भरकटले तर नाही ना? तर मुळीच नाही श्रोते हो. इथेच खरी त्या एकमेव निर्मिकाची अजब करामत अनुभवायची आहे. तो काळ होता 19व्या शतकाच्या 3ऱ्या-4थ्या दशकांचा, जेव्हा जगात आधुनिकीकरणाचे वारे वाहू लागले होते. इंजिनाच्या शोधाने जगभरातील लोक रुळावर येत होते. गाड्या, मोटारी हळूहळू धक्के खात चालू लागल्या होत्या. कोळसा, वाफ यावरून पुढे सरकत पश्चिमात्यांनी इंधनाच्या नवीन स्रोतावर चालणारी इंजिने विकसित करण्यात यश मिळवलं. अन अल्लाहच्या कृपेने ते नवीन स्रोत अर्थात काळकुट्ट क्रूड ऑइल अब्दुल अझीजच्या अधिपत्यात असलेल्या सौदीच्या वाळवंटी प्रदेशात खोल जमिनीखाली उकळ्या मारू लागलं. पश्चिमात्यांचं इंजिन आता अरबांच्या तेलावर चालणार. परिणामी अवघ्या काही काळातच न पाणी, न शेती, न उद्योग, परंतु अरब देश संपन्न बनू लागले. इथेच एक नवा पर्व जन्मला. 1940च्या नंतर काही दशकातच अरबांनी फक्त क्रूड ऑइलच्या बळावर घेतलेली भरारी इतर देशांना खुपू लागली, चळू लागली. जगातील त्या काळी संपन्न असलेली राष्ट्रे या कारणाने होरपळून गेली. एकीकडे जगात स्वतंत्र व प्रजासत्ताक विचारसरणीचा गजर निनादत होता, तर दुसरीकडे राजेशाही अधिपत्याखाली असलेली मुस्लिम राष्ट्रे तेलामुळे यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करत होती. जगातील त्या काळी संपन्न असलेली राष्ट्रे या कारणाने होरपळून गेली. एकीकडे जगात स्वतंत्र व प्रजासत्ताक विचारसरणीचा गजर निनादत होता, तर दुसरीकडे राजेशाही अधिपत्याखाली असलेली मुस्लिम राष्ट्रे तेलामुळे यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करत होती. या परस्पर विरोधी परिस्थितीत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बळावर मिळवलेली संपन्नता आणि आधुनिकीकरणाच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण असलेलं इंधन दोन्ही आपल्याच हाती असावं या लालसेने ज्यांनी कुणी कूटनीती अवलंबून जागतिक स्तरावर इस्लामवर निशाणा साधला त्याचंच नाव आतंकवाद किंवा दहशतवाद. तेलाच्या षडयंत्ररूपी या राजकारणात वापरला जाणारा धर्म इस्लाम आणि म्हणतात ना 12 धान्याचा कोंडुळा, तसा जन्मला आतंकवाद किंवा दहशतवाद. पुढे याला खतपाणी घालण्याचं काम केलं अमेरिकेनं आणि त्यापुढे तर सर्वांनी कळसच केला. अतिशय कूटनीतीने जागतिक स्तरावर इस्लामला कलंकित करण्याचं कारस्थान म्हणजे आतंकवाद. अल्पसंख्य मुस्लिम देशांशी मैत्रीचा खेळ खेळून मुसलमानांचं मानसिक खच्चीकरण करण्याचं षडयंत्र म्हणजे आतंकवाद, दहशतवाद. जगभरातील जनतेला मीडियाद्वारे एक आणि एकाच विषयावर केंद्रित करून दुसरीकडे राजकारणाच्या पोळ्या आरामात शेकण्याचं नाव म्हणजे आतंकवाद. आज या षडयंत्रकारी लोकांनी अशी काही परिस्थिती निर्माण केली की प्रत्येकजण आम्हा इस्लाम धर्मीयांकडे आतंकी असल्यागत बघतो. मानवी हक्क सर्वांसाठी आणि आम्ही मात्र आतंकी.
उलटा चोर कोतवाल को डाटे अशी अवस्था निर्माण करून न जाणो त्या सत्तांध सत्तापिपासू लोकांनी काय मिळवलं. एक झूठ छुपाने के लिए हजार झूठ बोलने पडते हैं. असं करत करत वेश्यावृत्तीतून जन्माला आलेलं कार्टं आतंकवाद दहशतवाद इतकं विद्रूप भयावह रूप धारण करून सुद्धा राष्ट्रीयच काय आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा अजून याची व्यवस्थित व्याख्या कोणी ज्ञानी अजून करू शकला नाही. जर कुणाला सापडलीच तर मलाही पुराव्यानिशी ती व्याख्या द्या. वाईट कर्म करणारे, सत्ता व संपत्तीच्या हव्यासापायी मनुष्यांना विभागणारे, असंतोष पसरवणारे, मुस्कटदाबी करणारे, सत्याचा आवाज दाबणारे आणि जगाला सत्य दाखवून अशांत कोंदट वातावरणात बंद करून समस्त मानवतेला युद्धजन्य परिस्थितीच्या उंबरठ्यावर आणून समस्त मानवजातीचा तमाशा पाहणारे न जाणो काय हस्तगत करत आहेत. बोलण्यासारखं खूप काही आहे पण वेळ कमी, म्हणून शेवटी अल्लापाशी एवढीच दुआ करते की हे अल्ला, निश्चितच तू सत्याचा विजय करून दाखवणारा आहेस. हे अल्ला, तू समस्त दुःखितांचे पीडितांचे दुःख दूर करून सर्वत्र शांती सुख समाधान बहाल कर. माझ्या प्रिय भारत देशात जातीय सलोखा शांतता सुव्यवस्था कायम राहू दे. मुठभर लोकांच्या कुरापाती हाणून पाड आणि आम्हा समस्तांना देशाच्या प्रगतीत हातभार लावून तुझ्या बनवलेल्या प्रत्येक जीवाला फायदा पोहोचवणारे बनव. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.